चला आजच्या तासामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक। दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक। दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक सर्वांनी लिहून घ्यायचं आहे वहीमध्ये। दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक शिकताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। दशांश अपूर्णांकाच्या काही अटी नियम आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत। बघा, पहिला नियम आहे, ज्या अपूर्णांकाच्या छेदात 10 किंवा 10च्या पटीतील संख्या असतात त्या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात। म्हणजे दशांश अपूर्णांक कशाला म्हणायचं, दशांश अपूर्णांक कशाला म्हणायचं याची व्याख्या आहे, सर्वांनी लिहून घ्या। दशांश अपूर्णांक म्हणजे काय, तर ज्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये 10 किंवा 10च्या पटीतील संख्या असतात त्या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात। इथं उदाहरण दिलेलं आहे, 10 छेदामध्ये 6 अंश 10 छेद। आपण दुसरं घेऊ शकतो 13 छेद 100 किंवा 7 छेद 1000। तर 10च्या पटीमध्ये त्याचा छेद आहे। बघा, या अपूर्णांकाचा 10च्या पटीमध्ये छेद आहे। या अपूर्णांकांना काय म्हटलेलं आहे तर दशांश अपूर्णांक। 10च्या पटीमधील छेद आहेत 10, 100, 1000, पुन्हा 10,000 येऊ शकेल। त्याच्यानंतर अशा अनेक 10च्या पटीमध्ये जसं जसं पुढं जाईल तसं तसं हे वाढत जाणार आहे। तर या अपूर्णांकाला काय म्हटलेलं आहे, दशांश अपूर्णांक असं म्हटलेलं आहे। हा नियम लिहून घ्या सर्वांनी। लिहा व पाठ करा। दशांश अपूर्णांकाचं अजून एक उदाहरण घ्या, 2 छेदामध्ये 10 किंवा 4 छेदामध्ये 10 असतं। छेदामध्ये 10, छेदामध्ये 100 सुद्धा असते। 4 छेदामध्ये 100 असेल, 4 छेदामध्ये 1000 असेल। म्हणजे अंश आणि छेद याच्यामध्ये छेद असतो तो 10च्या पटीमध्ये असतो। अंश आणि छेदामध्ये अंश कोणतीही संख्या असेल, अंश बदलला तरी चालेल, 2, 3, काही 81 छेद 10। म्हणजे अंशामध्ये कोणतीही संख्या असू द्या पण छेदामधली संख्या ही 10च्या पटीतील संख्या असते। चला पुढचं बघा, 2 नंबरचा नियम काय आहे, दशांश अपूर्णांकी संख्येला दशांश अपूर्णांकी संख्येला 10, 100, 1000 डॉट 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 दिलेत बघा ने, म्हणजेच 10च्या घाताने गुणले असता गुणाकारात जो अंक असतो त्याच क्रमाने येतात। गुणाकारामध्ये जे अंक असतात त्याच क्रमाने अंक येतात, परंतु दशांश चिन्ह वर 1 वर जेवढी शून्य असतील तेवढी स्थाने उजवीकडे
सरकतात. उदाहरण दिलं इथं बघा. आपल्याला दशांश अपूर्णांकाचा आणि 10च्या पटीतील संख्येचा गुणाकार करायचा आहे. तुम्हाला इथं दिलेला आहे 2 पॉईंट म्हणजे 2 दशांश चिन्ह 735 गुणुले 100 याचा गुणाकार करायचा आहे आणि येणाऱ्या गुणाकाराला योग्य ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं आहे. गुणाकार करा पटकन. या 2 शून्यासाठी 2 वेळा शून्य लिहून घेतले तर चालतील आधी. आणि ज्यावेळेस 1 ना आपण कोणत्याही संख्येला गुणतो त्यावेळेस तीच संख्या खाली येते. 1 न 5 ला गुणलं 5 येईल, 1 न 3 ला गुणलं 3 येईल, 1 न 7 ला गुणलं 7 येईल आणि 1 न 2 ला जर गुणलं तर 2 येईल. पण दशांश चिन्ह देताना थोडासा विचार करायचा आहे. पहिल्या संख्येमध्ये 2 नंतर दशांश चिन्ह आहे, तर उत्तरामध्ये तुम्ही काय करणार आहात, दशांश चिन्ह या संख्येला दशांश अपूर्णांकाला आपण कशानं गुणलेला आहे, 100 गुणलेला आहे. आणि 1 वरती जेवढे शून्य आहेत तेवढेच अंक आपण पुढे सरकणार आहोत. दशांश चिन्हापासून 2 अंक पुढे सरकून दशांश चिन्ह देणार आहोत. म्हणजे दशांश चिन्ह 2 नंतर आहे तर 7 आणि 3 नंतर आपण दशांश चिन्ह देणार आहोत उत्तरामध्ये. नियमामध्ये तसं दिलेलं आहे बघा. जेवढे 1 वरती शून्य आहेत तेवढेच दशांश चिन्हाच्या नंतर अंक पुढे सरकायचा आहे आणि दशांश चिन्ह द्यायचं आहे. बघा उत्तरामध्ये 273 नंतर 0.5 आहे, म्हणजे हे 0 पॉइंट नंतर नाही दिले तरी चालतायत. पुढचं एक उदाहरण घ्या. 72.19 गुणुले 10 याचा गुणाकार करा. 72.19 गुणुले 10 याचा गुणाकार करा आणि योग्य ठिकाणी दशांश चिन्ह द्या. 72 पॉइंट म्हणजे दशांश चिन्ह 19 गुणुले 10. जर याचा गुणाकार केला तुम्ही तर उत्तर काय येते सांगा पटकन. नियम वाचत गुणाकार करा आणि उत्तराला दशांश चिन्ह देताना नियमाचा आधार घ्यायचा आहे. मॅडम 721.90 721.90 म्हणजे गुणाकार केल्यानंतर 7 2 1 9 आणि नंतर 0 येईल. 10 न गुणल्यानंतर गुणाकार. आणि आपण काय सांगितलंय, जेवढे 10च्या पटीनं गुणणार आहे आपण आणि 1 वरती जेवढे शून्य असतील तेवढे मूळ प्रश्नात जी संख्या आहे आणि प्रश्नातील दशांश चिन्हाच्या पुढील जेवढे शून्य आहेत तेवढे अंक पुढे जायचं आहे आणि दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर इथं 1 वरती 1 शून्य आहे म्हणून 1 संख्या पुढं सरकतोय. इथं 72 नंतर पॉइंट आहे, आपण या 1 नंतर म्हणजे 721 नंतर पॉइंट देणार आहोत आणि पुढं 90 उरतंय
आणि यातील ए शून्य नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे 721.9 असं याचं उत्तर येऊ शकतं. छान. चला, हे लिहून घेतलं असेल तर पुढचं उदाहरण घ्या. जर तुम्ही 1000 न गुणलं एखाद्या संख्येला 124.4 गुणुले 1000 करा. एकशे 24.4 गुणुले 1000 करा आणि आलेल्या उत्तरामध्ये कोणत्या ठिकाणी दशांश चिन्ह देत आहे बघा. आलं का उत्तर? कोण सांगतंय उत्तर याचं? स्वीटी, अमृता, मयुरी, कोण सांगतंय सांगा पटकन. शौर्य सांगा उत्तर. 1000 न गुणायचं आहे वरच्या संख्येला. अरे जेवढे शून्य आहेत तेवढे पुढे द्यायचेत फक्त दशांश चिन्ह काढून आणि नंतर नियम वाचायचा आहे आणि त्यातील उत्तरावरती दशांश चिन्ह द्यायचं आहे. उत्तरातील संख्यांच्या कोणत्या संख्येच्या मध्ये दशांश चिन्ह येईल याचा जर गुणाकार केला त्याच्यानंतर उत्तर किती आलं? कोण सांगतंय का सांगू मी? चला, जर 1000 न जर गुणलं या संख्येला मॅडम 1,24,400. 1,24,400. 2 शून्य येतील का 3 शून्य येतील बघा. पॉइंट देऊन आले का? म्हणजे उत्तर काढलंय दशांश चिन्ह देऊन का याच्यामध्ये दशांश चिन्ह द्यायचं आहे अजून? दशांश चिन्ह देऊन आलंय. दशांश चिन्ह दिलंय याच्यामध्ये म्हणजे याच्यानंतर 1 शून्य आहे बरोबर का? असंच ना? हो मॅडम, माझं पण तेच उत्तर आलं. म्हणजे 4च्या अगोदर इथं दशांश चिन्ह आहे आणि आपलं काय ठरलंय 1च्या वरती जेवढे शून्य आहेत तेवढे मूळ दशांश चिन्हापासून तेवढेच अंक पुढे जाऊन दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर मूळ इथं होता बघा आणि त्याच्यानंतर 1 2 आणि 3 शून्यासाठी 3 इथले अंक दिले आणि इथं पॉइंट दिला. म्हणजे हा पॉइंट नाही लिहिला तरी उत्तरामध्ये चालतो. 1,24,400 उत्तर येतं याचं. बरोबर आहे. हा नियम समजला? समजला का नियम? हो समजला. ओके, पुढचा नियम घ्या.
बघा 3 नंबरचा नियम काय आहे, दशांश अपूर्णांकी संख्येला 10, 100 किंवा 1000 किंवा 10,000 असेल पुढं 10च्या पटीमध्ये वाढत गेलेल्या संख्येने 10च्या घाताने भागले असते, म्हणजे भागायचं इथं, आणि भागाकारात अंक त्याच क्रमाने येतात. म्हणजे जसं गुणाकार करताना सुद्धा आपल्याला 10 न गुणलं काय आणि 100 न गुणलं काय, ज्या संख्येला गुणायचं आहे तीच संख्या खाली येते आणि त्या संख्येला काय करायचं आहे बघा, त्याच क्रमाने संख्या येत आहेत. परंतु दशांश चिन्ह 1 वर जेवढी शून्य असतील तेवढी स्थाने डावीकडे सरकते. म्हणजे आपण दशांश चिन्ह उजवीकडे जात होतो, आता काय करायचं आहे, डावीकडं यायचं आहे. भागाकारामध्ये डाव्या बाजूला अंक मोजायचे, जेवढे शून्य असतात तेवढे डाव्या बाजूला अंक सोडायचे आणि दशांश चिन्ह द्यायचं आहे. गुणाकारामध्ये आपण उजव्या बाजूला काय करत होतो, दशांश चिन्ह शून्य मोजून दशांश चिन्ह उजवीकडचे अंक सोडत होतो. आता काय करायचे आहे, डावीकडील अंकासाठी शून्याचा विचार करायचा आहे. इथं तुम्हाला दिलंय बघा 798.3 आणि भागिले 100. 798.3 भागिले 100 याचा भागाकार केल्यास काय सांगितलंय, तेच अंक उत्तरामध्ये येत आहेत. इथं बघा तुम्हाला दिसतंय उत्तरामध्ये तेच अंक आलेले आहेत. ज्या संख्येला भागायचं आहे तीच संख्या उत्तरामध्ये आली आहे. या संख्येला जर 100 न भागलं तर उत्तरामध्ये त्याच संख्या येत आहेत म्हणून सांगितलंय बघा. फक्त काय करायचंय, दशांश चिन्ह देताना डावीकडे तेवढेच अंक सरकायचे आहे. मूळ संख्येमध्ये ज्या ठिकाणी दशांश चिन्ह आहे त्याचा संबंध इथं शून्याशी लावायचा आहे बघा. इथं 2 शून्य आहेत म्हणून काय करायचं आहे, दशांश चिन्ह 2 अंक पुढं सरकायचं आहे. दशांश चिन्ह देताना 2 अंक डावीकडे सरकायचं आहे. म्हणजे 7 नंतर दशांश चिन्ह येईल आणि उत्तर येईल 7.983 उत्तर येते बघा. त्याच्यानंतर एक उदाहरण घ्या. 45 1.45 घ्या. 1.45 भागिले 10 करा. 1.45 भागिले 10 उत्तर काढून दशांश चिन्ह कोणत्या ठिकाणी येते ते सांगा पटकन. कोणाचं उत्तर येतं आधी बघू. टीचर. हा बोला. टीचर 10 म्हटल्यावर 100च्या पटीने भागायचे ना. 10च्या पटीने बाळा. 10 100 किंवा 1000 ने किंवा 10,000 ने असं. मॅडम. हा फक्त आता इथं पट विचारात घ्यायची नाही. इथं तुम्हाला संख्या दिलंय 10 या संख्येनं भागायचंय. मॅडम उत्तर येते 0.145. 0.145 बरोबर. कारण आपण काय म्हणतो, 1 वरती जेवढे शून्य आहेत, 1 वरती जेवढे शून्य आहेत तेवढं मूळ दशांश चिन्ह कुठं आहे, त्याच्या पुढं एक घर सरकतो आपण. 1 शून्य असेल तर त्याच्या पुढं एक घर सरकतो. म्हणजे इथं मूळ दशांश चिन्ह होता तर त्याच्या पुढं एक आलेला आहे. एक घर सरकून इथं दशांश चिन्ह आलाय म्हणून पुढं शून्य द्यावा लागतोय. म्हणजे 0
दशांश चिन्ह किंवा आपण याला पॉईंट म्हणतो 145चं उत्तर येते. म्हणजे ही पद्धत तुम्हाला समजले तर समजली का? हो. चला पुढचा नियम आहे बघा. दशांश अपूर्णांकी संख्येचा गुणाकार करताना दशांश चिन्हे विचारात न घेता गुणाकार करावा व गुण्य आणि गुणक यांमधील एकूण दशांश स्थळांएवढी दशांश स्थळे गुणाकारात राहतील तेथे दशांश चिन्ह लिहावे. आता इथं दशांश अपूर्णांकामध्ये काय सांगितलंय बघा. गुणाकार केल्यानंतर तुम्हाला इथं दिलंय 0.12 गुणुले 1.3 याचा गुणाकार करताना काय विचारात घ्यायला सांगितलंय बघा. तर या दशांश चिन्हाचा विचार करू नका. या दशांश चिन्हाचा विचार करू नका आणि डायरेक्ट काय करा 12 गुणुले 13 करा. 12 गुणुले 13 करा आणि उत्तरामध्ये दशांश चिन्ह देण्यासाठी काय सांगितलं बघा. जेवढे गुण्य आणि गुणकामध्ये दशांश चिन्ह आहेत दशांश चिन्हानंतर जेवढ्या संख्या आहेत तेवढे संख्या सोडून पुढं दशांश चिन्ह द्यायचं आहे. 12 गुणुले 13 काय येतंय उत्तर बघा 156 येतंय. 156 येतंय आणि इथं 0.12 म्हणजे इथं दशांश चिन्हाच्या नंतर 2 अंक आहेत आणि दुसऱ्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर एक संख्या आहे. म्हणजे हे 2 आणि 1 3 संख्याने पुढं दशांश चिन्ह द्यायचं आहे उत्तरामध्ये. मग इथं 1 2 आणि 3 संख्या सोडून म्हणजे 156 नंतर पॉईंट आहे बघा. पॉईंट 00 असेल तर पॉईंट आपण काय करतो देत नाही. तर याचं उत्तर काय येतंय 156 येतंय. दुसरं उदाहरण एक घ्या. याच्यासाठी समजण्यासाठी तुम्हाला या पद्धतीचं दुसरं उदाहरण घ्या. एक 1.4 गुणुले 27.25. चला गुणाकार करून दशांश चिन्ह देऊन दाखवा. गलती झाली मी चला पटकन गुणाकार करा आणि उत्तर सांगा आणि दशांश चिन्ह कुठं येतंय सांगा. गुणाकार करतो त्यावेळेस दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही. काय येतंय 38 पॉइंट न देता गुणाकार सांगा आधी. 38.15 येतोय. पॉइंट 15 उत्तर किती आलेलं आहे 38.15. म्हणजे गुणाकार करताना पॉइंटचा विचार करू नका म्हणून सांगितलंय. 14 गुणुले 2725 याचा गुणाकार करायचा आहे आणि आलेल्या उत्तरामध्ये काय करायचं आहे. आता याचं उत्तर किती येतंय 3815 येतंय का गुणाकार केल्यानंतर. गुणाकार केल्यानंतर किती उत्तर येते बघा. पॉइंटचा विचार न करता केल्यावरती उत्तर किती येतंय 3815 बरोबर. मग इथं पॉइंट कुठं द्यायचा आहे त्याचा थोडासा विचार कर बरं. आपण काय सांगितलं की दशांश चिन्ह नंतर जेवढे अंक असतात तेवढे पुढे द्यायचे.
टीचर 1च्या आणि 5च्या मध्ये 1च्या आणि 5च्या मध्ये हा मॅडम. काय झालं? अजून एक उदाहरण घ्या. 0.24 गुणुले 5.2 गुणाकार करा पटकन. गुणाकार करताना आपण दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही. चला पुढचा नियम बघा. दशांश अपूर्णांकी संख्यांचा भागाकार करताना भाजक पूर्णांकी करून घेण्यासाठी 10च्या जेवढ्या घाताने गुणावे लागेल तेवढ्याने भाजक व भाज्य यांना गुणावे व नंतर भागाकार करावा. भागाकार भाज्यात जेव्हा दशांश चिन्हाशी येऊ तेव्हा भागाकारात दशांश चिन्ह लिहावे. आता इथं काय करायचंय? भागाकाराने भाज्य आणि भाजक. भाजक काय करायचं आहे भागाकारामध्ये? भाजक पूर्ण अंकामध्ये करायचंय. म्हणजे तुम्हाला ज्या संख्येनं भागायचंय, म्हणजे इथं दिलंय बघा 2.8 भागिले 0.14 2.8 भागिले 14 दिलंय आणि इथं काय करायचं आहे 2.8 ला 0.14 ने भागायचंय. मग ज्या वेळेस याला भागायचं ही संख्या कशामध्ये आहे तर अपूर्ण आहे, तर त्या भाजकाला काय करायचं आहे पूर्ण अंकामध्ये करायचंय. म्हणजे पूर्ण अंक म्हणजे पूर्ण 14 करायचंय त्याला. तर इथं काय करावं लागेल तुम्हाला सांगितलंय बघा 10च्या घाताने जेवढ्या घाताने तुम्हाला भागायचंय गुणायचंय तेवढ्या घात घ्यायचंय 10चा. जर तुम्हाला 10 ने गुणावं लागलं तर 10 ने गुणा, नसेल 100 ने गुणावं लागत असेल तर 100 ने गुणा, नसेल तर 1000 ने गुणायचं असेल तर 1000 ने गुणा. पण ते कसं ठरवायचंय? दशांश चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत बघायचे. दशांश चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत ते बघायचे आहेत आणि 1 वरती तेवढे शून्य द्यायचे आहेत. म्हणजे इथं झालं 100 आणि काय करायचं आहे तर या भाजकाला 100 ने गुणायचं आहे. मग तुम्ही छेदाला ज्यावेळेस 100 ने गुणताय त्यावेळेस अंशाला सुद्धा 100 ने गुणायचं आहे. 2.8 ला 100 ने गुणलेला आहे आणि इथं 0.14 ला सुद्धा 100 ने गुणलेला आहे. ज्या वेळेस तुम्ही याचा गुणाकार करताय त्यावेळेस येतो आहे इथं 280 आणि छेदामध्ये येत आहे 14 आणि 14 ने तुम्ही 280 ला भागताय त्यावेळेस येत आहे 24 दोन्ही 28 आणि 0 म्हणजे इथं उत्तर येतं 20. तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय कळालं असेल. 10च्या कोणत्या घाताने भागायचंय हे कसं ओळखणार तुम्ही? तर इथं दिलेलं आहे 0.14 तर दशांश चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत तेवढे 1 वरती 0 द्यायचे. जर इथं असं असतं तर बघा 1.4च असतं इथं तर तुम्ही या संख्येला किती न गुणलं असतं तर 10 ने गुणलं असतं. का तर दशांश चिन्हाच्या नंतर फक्त एक संख्या आहे म्हणून 1 वरती तुम्ही काय केलं असतं एकच 0 घेतला असता आणि त्या संख्येनं गुणलं असतं. म्हणून इथं दोन संख्या असल्यामुळं 0.014 म्हणजे 1 आणि 4 असे दोन अंक आहेत म्हणून इथं आपण 1 वरती 2 शून्य घेतलेले आहेत म्हणजे 0.14 गुणिले 100 केलेला आहे. हे समजलं असेल. दुसरं एक उदाहरण घ्या. दुसरं एक उदाहरण घ्या या पद्धतीचं म्हणजे तुम्हाला समजेल हा नियम काय करायचा आहे.
4.8 आणि भागिले मध्ये घ्या 2.4. 4.8 भागिले मध्ये 2.4 याचा भागाकार करण्यासाठी तुम्हाला सांगितले 10च्या कितव्या घाताने त्याला गुणावं लागेल ते गुणून घ्या आधी आणि उत्तर काढा पटकन. कुणाचं उत्तर येते बघू आधी. पहिलं उदाहरण सोडवून दिलं होतं त्या पद्धतीनं हे उदाहरण सोडवायचं आहे तुम्ही स्वतः. आलं का उत्तर. अमोली उत्तर आलं का सांगा पटकन. मयुरी येतंय उत्तर कुणाचं का सांगू मी. अजून एक उदाहरण समजून सांगते बघा. मॅडम 2 उत्तर येतंय. किती उत्तर येतंय. 2 उत्तर येतंय. म्हणजे तुम्ही स्टेप बाय स्टेप कसं सोडवलं सांगा बरं नियमाला धरून. 4.8 ला कोणत्या संख्येनं गुणायचं आणि 2.4 ला कोणत्या संख्येनं गुणलं पूर्णांक करून. हे अपूर्णांक आहेत त्याला पूर्णांकामध्ये करायचे आपल्याला. तर 48 गुणुले 10 घेचाल. 10चा पहिला घात घेचाल. का तर ज्या संख्येनं भागायचंय त्या संख्येमध्ये पॉइंट नंतर एक संख्या आहे म्हणून आपण इथं 1 0 घेतला एकावरती. तसंच तुम्ही छेदाला सुद्धा करायचं आहे. 24 धरायचं आहे आणि गुणुले 10 याचं येईल 480 भागिले 240. डायरेक्ट तुम्ही 240 एके 240 240 दोन्ही 480 असं करू शकता किंवा शून्याला शून्य काटू शकता. 24 एके 24 24 दोन्ही 48. तर याचं उत्तर आलेलं आहे 2. ज्यांनी उत्तर सांगितलेलं आहे त्यांचं अभिनंदन. हा नियम समजला असेल तर आपण पुढचा नियम घेऊया. समजला सगळ्यांना. हो टीचर समजला. ओके टीचर समजलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पुढचा घ्या नियम. चला हा नियम काय सांगतोय बघा. दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना प्रत्येक संख्येतील दशांश चिन्ह एकाखाली एक येईल अशा रीतीने संख्या मांडून घ्याव्यात व त्याची नेहमीच्या पद्धतीने बेरीज किंवा वजाबाकी करून दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहावे. सोपा आहे सगळ्यात नियम. सगळ्यांना माहिती आहे. इयत्ता 5वी पासून तुम्ही शिकत आलेला आहात हा नियम. तर तुम्हाला बेरीज दिली 1.3. दुसरी आहे संख्या 0.05. आता या दोन संख्यांची बेरीज करायला सांगितले. वेगवेगळ्या संख्यांमध्ये बघा इथं 2 नंबर आहेत 2 अंक आहेत आणि इथं 3 अंक आहेत. तर तुम्ही मांडताना काय करायचं आहे. संख्या कोणत्या कुठेही लिहा पण तुम्हाला काय मांडणी करायला सांगितली आहे. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. तर इथं बघा काय येईल. इथं तुम्ही बेरीज करताना आता इथं 5 ला 5 घेतलं तरी चालेल. इथं काही नाही म्हणजे 0 दिला तरी चालतोय. 1.30 असो किंवा 1.3 आला तरी इथं 0च पकडायचा आहे. 0.05
तर इथं बघा काय येईल, 5 ला 5 येईल, 3 आणि 0 3 येईल आणि दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह येईल आणि 1 आणि 0 ची बेरीज काय येईल, 1 येईल. म्हणजे याचं उत्तर येत आहे 1.35 येईल. आपल्याला दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहायचं आहे. जर दोन संख्या असतील, दोन संख्यांची बेरीज करायला सांगितली तर थोडक्यात तुम्ही बेरीज करू शकताय. पण तुम्हाला जर 4-5 अंक दिले आणि त्या संख्येमधील अंक जर वेगवेगळे असतील, 3 असतील, 2 असतील, 1 असेल, तर त्याची मांडणी तुम्हाला योग्य पद्धतीनं करून घ्यायची आहे. आधी मांडणी तुम्हाला व्यवस्थित करता आली तरच हे गणित तुमचं बरोबर येऊ शकतं. तुमच्या सरावासाठी एक गणित घ्या. चला, इथं तुम्हाला एक गणित करून दाखवलेलं आहे बघा. आडव्या मांडणीमध्ये संख्या आपल्याला कळत नाहीत म्हणून तुम्हाला इथं उभ्या मांडणीमध्ये करून दाखवलंय. 3 नंतर काही संख्या नाहीत म्हणून इथं 2 शून्य घेतलेत. का तर इथं 2.004 म्हणजे 2 घरं अजून पुढं संख्या सरकलेली आहे, त्यासाठी पॉइंट खाली पॉइंट दिलेला आहे बघा. आणि पॉइंटच्या नंतर 3 संख्याची तयारी केलेली आहे. 004 तर इथं येईल 4, 0 5 आणि 0 त्यासाठी येतोय 0 5 आणि 0 साठी 5. 3 0 0 आहेत म्हणून 303 येतं. इथं 354 आलं आणि इथं पॉइंटच्या डाव्या बाजूला आहेत बघा 1 अधिक 2 3 येतंय. म्हणजे इथं उत्तर आलेलं आहे 3.354 उत्तर आलेलं आहे. यासारखं अजून एक गणित घ्या. तुम्हाला 1.2 अधिक उभ्या मांडणीमध्ये देते डायरेक्ट 4.015 7.0 0.2 याची बेरीज करा बरं. याची बेरीज करा. पॉइंट खाली पॉइंट मांडून दिलेला आहे. मॅडम हा 12,415 म्हणजे इथं 12 ओके 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 ठीक आहे. इथं शून्य 12,415 ओके ओके ओके. आवाज तुटत येतोय, आवाज तुटत येतोय. थांबा जरा. इथं काही संख्या नाहीत म्हणजे शून्य मांडून घ्या म्हणजे बेरीज करताना सोपं जाईल. इथं 5 5 येईल, 1 1 येईल, 2 आणि 2 4 येईल आणि 4 अधिक 1 5, 5 अधिक 7 7 आणि 5 12 येईल आणि पॉइंटला पॉइंट म्हणजे 12.415 याचं उत्तर आलेलं आहे. जशी वजा बेरीज केलेली आहे तशीच तुम्हाला वजाबाकी सुद्धा करायची आहे. आणि वजाबाकीसाठी एक गणित घ्या. .25 वजा 1.5 याची वजाबाकी करा. टीचर ओके ओके. वजा 3.5 मधून 5 गेले, 0 राहिले. 2 ओके. आवाज येत नाही बाळांनो, थांबा जरा. पॉइंट दिला आणि 4 आणि 1 5 आलं म्हणजे 5.20 तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणजे वजाबाकी तुम्हाला मॅडम वजाबाकी करायची.
सॉरी वजा टीचर करायचं. ओके वजा करायचा आहे. वजा करायचं होतं. इथं चुकून मी बेरीज केलेली आहे. इथं वजाबाकी केलेली आहे. इथं 5च्या जागी काय येईल? 3 येईल. 5च्या जागी काय येईल? 3 येईल. 3.20 याचं उत्तर येत आहे. समजलं हे सगळ्यांना? हो समजलं. ओके, चला पुढचा नियम घेऊया. 7 नंबरचा नियम आहे, दशांश अपूर्णांकात उजव्या बाजूच्या शेवटच्या अंकापुढे कितीही शून्य लिहिली तरी त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. दशांश अपूर्णांकात उजव्या बाजूच्या शेवटच्या अंकापुढे कितीही शून्य लिहिली तरी त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. बघा इथं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. 1.2 इथं दिलेलं आहे बघा तुम्हाला 1.2. तर याच्यामध्ये काय सांगितलंय? दशांश अपूर्णांकाच्या उजव्या बाजूला म्हणजे या साईडला, उजव्या बाजूला शेवटच्या अंकापुढे, शेवटचा अंक इथं 2 आहे आणि शेवटच्या अंकापुढे कितीही शून्य लिहा. म्हणजे 1.20 लिहा, 1.200 लिहा किंवा याच्यावरती अजून 1.2000 करा. म्हणजे याच्या पुढे तुम्ही कितीही शून्य लिहिली तर याची किंमत बदलत नाही. जशी 1.2 ची किंमत आहे तीच किंमत 1.20 ची आहे, तीच किंमत 1.200 ची आहे आणि तीच किंमत 1.2000 ची सुद्धा आहे. म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये उजव्या बाजूला अंकाच्या शेवटी तुम्ही कितीही शून्य दिली तर याची किंमत बदलत नाही. समजलं? अजून एक उदाहरण घ्या. ओके, अजून एक उदाहरण घ्या. 4.25 आवाज बंद करा. इथं बघा 4.25 वरती आपण बरेच शून्य दिले, परंतु 4.25 ची जेवढी किंमत आहे, 4.25 ची जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत याची सुद्धा आहे. म्हणजे याच्यावरती शून्य दिलं तरी याची किंमत बदलत नसते. चला पुढचं नियम बघूया. एक पुढचा 8वा नियम असा आहे, व्यवहारी अपूर्णांकाच्या अंशाला छेदाने भागल्यास दशांश अपूर्णांक मिळतो. जर व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक हा घटक आपण पाहतोय, तर याच्यामध्ये व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक आपण जेवढे काही पॉइंट देऊन पॉइंट दिलेले आहेत, म्हणजे दशांश चिन्ह, पॉइंट म्हणजे काय? दशांश चिन्ह 1.2, 4.25 याला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो. पण व्यवहारी अपूर्णांक असतात ते अंश आणि छेदामध्ये असतात. जसं की 6/5 असतो, 6/5 असेल, 1/2 असेल, 1/4 असेल, 3/8 असेल. या सगळ्याला काय म्हणायचं? व्यवहारी अपूर्णांक म्हणायचं. व्यवहारी अपूर्णांक कशाला म्हणायचं? अंश आणि छेदामध्ये जी संख्या असते त्या अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांक म्हणतात. आणि या नियमामध्ये दिलेला आहे, व्यवहारी अपूर्णांकाच्या अंशाला छेदाने भागल्यास दशांश अपूर्णांक येतो. म्हणजे इथं 6/5 दिलंय,
तर या 5 न 6ला भागायचंय. 5 एके 5, 5 एके 5, उरला 1. 1ला 5ने भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला आणि 0 घेतला. 5 दुनी 10 म्हणजे इथं उत्तर आलेलं आहे याचं 1.2. ज्यावेळेस व्यवहारी अपूर्णांकाला आपण भागतो, अंशाला छेदाने ज्यावेळेस भागतो त्यावेळेस मिळणारं उत्तर असतं ते दशांश अपूर्णांकामध्ये उत्तर मिळालेलं असतं. अजून एक उदाहरण घ्या. 1/4 हा व्यवहारी अपूर्णांक आहे आणि याच्या छेदाने 1/4 याच्या छेदाने आपण अंशाला भाग द्यायचा आहे. 4 पेक्षा 1 लहान आहे त्याच्यामुळं भाग जात नाही, आपण शून्याचा भाग घालवला. त्याच्यानंतर पॉईंट देऊन इथं 1 वरती 0 घेतला. 4 एके 4, 4 दुनी 8, 10 मधून 8 गेले 2 उरले. अजून 4 ने 2ला भाग जात नाही म्हणून 0 दिला. 4 एके 4, 4 पंचे 20 म्हणजे 2 नंतर 5चा भाग गेलेला आहे. याचं उत्तर आलेलं आहे 0.25. तर 0.25 हे दशांश अपूर्णांकामध्ये याचं उत्तर आलेलं आहे. समजलं सर्वांना? हो टीचर. ओके. तर आजच्या तासाला आपण दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक याच्यातील आपण दशांश अपूर्णांकाबद्दल माहिती घेतलेली आहे. त्याचे 1 ते 8 नियम समजून घेतलेले आहेत आणि हे नियम तुम्ही पाठ करून ठेवायचे आहेत. आपण उद्याच्या तासाला, नंतरच्या तासाला व्यवहारी अपूर्णांक शिकणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. सर्वांना गुड इव्हिनिंग.